मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अभिवादन केलेलं आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत आणि त्याचे अनुषंगाने 108 जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याचा जे प्रत्येक गावोगावीमध्ये हे संकल्प घेतलेला आहे संघटना आणि मी माझे आपल्या पक्षाच्या माध्यमातून आणि आज त्याच्यासाठी मुंडे साहेबांचे पुतळेचं पण अभिवादन केलेलं आहे। क्योंकि याच्यामध्ये कोणतीही जातपात वर राजकारण न करता आपल्याला लोकांच्या सामाजिक मुद्द्यावरती काम करायचं आहे। महापशुवर्धन जे एक्सपो झालेला आहे तुम्ही बघत असाल, मी काल पण परलीमध्ये आली होती आणि मी बघितलेला आहे की इतका मोठा प्रोपोगंडा केला होता आणि जे मंडप टाकला होता पूर्ण लोह्याचा मंडप होता आणि कमीत कमी तुम्ही बघू शकता 3 कोटी फक्त मंडप मध्ये खर्च केलेले आहे आणि 3 कोटी मंडप मध्ये खर्च केले आणि त्याच्यामध्ये कोण सिंगर आला होता? आनंद शिंदे एक सिंगर आले होते, आनंद शिंदेजी, आणि त्यांना पंकजाताईवरती गाणे बनवण्यासाठी कोटी अवधी रुपये दिले आणि पंकजाताईवरती गाणे बनवले। त्याच्यामध्ये भी आपल्याला काय बोलणी आहे, पण गाणे बनवणं, कोटी अवधी रुपये खर्च करून गाणे बनवणं आणि करोडो रुपयाचा एक मंडप टाकून फक्त ये जाहिराती करण्यासाठी की आम्ही पशुसाठी आम्ही 50 कोटी देणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही 5 कोटी खर्च करताय फक्त हे जाहिराती आणि हे अनाउन्समेंट करण्यासाठी। तो आपला महाराष्ट्र आज कुठे चालले आणि तुम्ही बघू शकता की आज जागोजागी बीड मध्ये पशु जे आहे आपले कचरा खाऊन त्यांना आपला जीवन व्यापन करावं लागतं। चारा काहीच नाहीये त्यांच्यासाठी, पाणी नाहीये, नालीचा पाणी पिते जे जनावर आहे, ते सगळी गोष्टी सुरू आहे आणि हे नेते लोक ज्यांच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे आणि ते लोक जनताचे पैसेचा असा गैरवापर करतात। अरे तेच निधी 5 कोटी जे खर्च केलेला आहे फक्त हे अनाउन्समेंट करण्यासाठी की आम्ही 50 कोटी निधी आणली आहे पशुवर्धन, आणि आणली आता नाही आणली, आणू करू बघू नंतर जे अगोदर पासून सुरू आहे ह्यांचा। त्याच्यासाठी मी पण एक गाणं काढला आहे की तुम्ही जरी असे खोटे नाटे, आणि आता मी बघितलेलं आहे, मी गावोगावी फिरते आणि मी बघितलेलं आहे की जे सरकारने जे अगोदर अनाउन्समेंट केलेली आहे, जे जाहिराती केलेली आहे ते तुम्ही पूर्ण करा। जे अतिवृष्टीमध्ये शेतकरी लोकांचे कापूस राहिलेला नाहीये त्यांच्या खेतमध्ये आणि शेतीमध्ये, आणि त्याचा तुम्ही 25,000 तुम्ही जाहिरात केल्या होता की आम्ही 25,000 रुपये पर हेक्टर देणार आहे, पण 2,000 रुपये प्रति हेक्टर दिलेले आहे। बोलण्याचा वेगळा आणि करण्याचा वेगळा। त्याच्यासाठी मी एक गाणं रेडी केलेला आहे। पंकजाताई बाग नसवले रे बीजेपीच्या कमळाच्या, पंकजाताई बाग नसवलेले बीजेपीच्या कमलाच्या। क्यों? क्योंकि जो मुंडे साहब थे, आज उनको अभिवादन करके शब्द देती हूँ बीड़ परली वासियांना की जसे माझे सासरेने जात पात न बघता गोरगरीब शेतकरी लोकांचे काम करून पुढाकार घेतला होता आणि पूर्ण परलीपासून सुरुवात केली होती आणि पूर्ण जे बीड आहे बीजेपीचा केला होता। पण आज मी कोई बीजेपी आणि कोणी काँग्रेसची नाहीये, मी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला पूर्ण स्वराज्य शक्ती सेना मैं गोरगरीब लोकांच्या हक्कासाठी मी मुंडे साहेबांसारखी मी लढणार आहे आणि स्वराज्यमय करणार आहे। याच्यावरती मी उद्या मतलब पत्रकार परिषद घेणार आहे। आज आपल्याला फक्त या गोष्टीवरती लक्ष द्यायचं, उद्या मी घेणार आहे पत्रकार परिषद। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।